छोट्या पडद्यावरील चला हवा उद्या या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निवेदक डॉक्टर निलेश साबळे हे आज आपल्याशी खास बातचीत करण्यासाठी आलेले आहेत। ते एका वसईला कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया। सर नमस्कार। पहिलं तर सांगा की सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे की डॉक्टर निलेश साबळे यांनी चला हवा उद्यामधून एक्झिट घेतली आहे काय म्हणाल या चर्चांना? नाही, पहिल्यांदा तर तुमचे आभार की ज्या कार्यक्रमाला मी आलो तुम्हाला अनपेक्षितपणे तुम्ही भेटला इकडे। खरं तर आज इकडे वसईला येणं झालं आहे आणि अर्थ फिटनेस जी जिम आहे त्याला मी भेट द्यायला आलो होतो। आमचे मित्र आहेत अविनाशजी खुशे आणि रुडॉल्फजी, त्यांच्या आमंत्रणावरून मी इकडे आलो होतो खरं तर। पण ही आपल्याला जी तुम्ही भेट दिलीत मला ते सरप्राईज आहे माझ्यासाठी खरं तर। आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात ते खरं तर खरं आहे। चला हवा उद्या गेली अनेक वर्ष सुरू आहे, खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा मी भाग होतो याचा मला प्रचंड अभिमान आहे। आणि प्रेक्षकांनी जे काही प्रेम केलं आहे, करतायत, करत राहतील त्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला हा कार्यक्रम करू दिला आणि इतकं डोक्यावरती घेतलं आमच्या सगळ्याच टीमला। तर मी मनापासून या सगळ्यांचे प्रेक्षकांचे आभार मानतो। पण आता काही कारणास्तव मी या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे। गेल्या आठवड्यापासून मी थोडंसं यातून एक्झिट झालो आणि याचं कारण एकमेव होतं की काही गोष्टी ज्या नवीन करायच्या होत्या मला। एक सिनेमाचं काम चालू आहे किंवा एका वेबसिरीजचं पण काम चालू आहे आणि थोडे तब्येतीच्या तक्रारी जरा वाढल्यात माझ्याकडे बघून तुम्हाला वाटत पण असेल। मी जिमला त्यासाठीच आलो की मला इकडे येऊन काही करता आलं जरा स्वतःमध्ये तर फार बरं होईल। तर त्या कारणास्तव मी आता याच्यातून बाहेर पडलो। चला हसताय ना मग हसायलाच पाहिजे, ही अशी ही टॅगलाईन घेऊन अख्खं महाराष्ट्राला तुम्ही हसून ठेवलेलं आहे आणि तुम्ही ह्या थोडासा ब्रेक घेतलेला असल्यामुळे थोडं कुठेतरी नाराजी येते। मग पुन्हा एकदा कधी आगमन होईल असं प्रेक्षकांना वाटतं? नाही बघा, प्रेक्षकांना हसवण्याचं काम परमेश्वरांनी आपल्याला शिकवलं असं मला वाटतं। ते त्यांनी दिलं म्हणून आपण लोकांना हसवतोय, त्यामुळे लोकांना आयुष्यभर हसवत राहणारच आहे। एका कार्यक्रमातून जरी एक्झिट झालेली असली तरी नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासमोर मी नक्कीच येईन। मग तो सिनेमा असेल, नाटक असेल, काही असू शकतं। ते आत्ता डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण ठोस नसल्यामुळे मी लगेच तुमच्याशी शेअर नाही करू शकत। पण एवढं मात्र निश्चित आहे जे तुम्ही अनुभवलं होतं त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप छान मी नक्कीच तुमच्यासाठी आणेन। म्हणजे काय म्हणायचं, आगामी काळामध्ये डॉक्टर निलेश साबळे हे मोठ्या पडद्यावर दिसतील का प्रेक्षकांना काय? हां, निश्चित त्याचंच तर काम चालू आहे आणि लोकांना जी उत्सुकता आहे ती थोडीशी मी ताणून पण धरेन। पण माझं पुन्हा एकदा म्हणणं हेच आहे की ज्या कार्यक्रमाने मला इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या, हा पहिला असा कार्यक्रम आहे जो 10 वर्ष चालला। ह्याचं एक वेगळं रेकॉर्ड आहे स्वतःमध्ये। त्यामुळे ह्या कार्यक्रमाने मला ज्या गोष्टी दिल्या त्यासाठी मी कार्यक्रमाचं आयुष्यभर ऋणी राहील। कार्यक्रमातल्या सगळ्या कलाकारांनी मला जे सहकार्य केलं होतं आजपर्यंत मी त्यांचंही मनापासून आभार मानतो आणि थँक्यू ABP माझा। बऱ्याच वेळेला तुम्ही आम्हाला खूप मोठं प्रमोशन दिलं, त्यामुळे हवा उद्या हा कार्यक्रम 10 वर्षात घराघरात पोहोचला आहे। पण नक्कीच हसवायला येईल। आपण एक चांगले उत्तम लेखक आहात, स्क्रिप्ट चांगले लिहिता। मराठी रंगभूमीला आम्हाला बघायला मिळेल का डॉक्टर निलेश साबळेंचं एखादं नाटक वगैरे काय असं आगामी काळात? मी खरं तर नाटकात तुम्हाला सांगतो, मी एकच नाटक केलं, आंधळं दळतंय, जे शाहीर साबळे यांचं नाटक होतं आणि सुबकची निर्मिती होती। 25 प्रयोग त्याचे झाले होते आणि मी आणि केदार शिंदे सर यांनी आम्ही ते एकत्र नाटक केलं होतं। तेव्हा खूप धमाल आली होती। ते एकमेव मी व्यावसायिक नाटक केलं होतं। नाटकाच्या सध्या ऑफर्स आहेत की कराल का, पण सध्या नाटक नाही करणार आहे, पण सिनेमाचं काम मात्र चालू आहे आणि ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। आज तुम्ही या वसईला आलेलात, अर्थ फिटनेस जिममध्ये एका कार्यक्रमासाठी आलेलात, काय अशा आठवणी आहेत वसईच्या, काय सांगाल जुन्या? वसई हे माझं कनेक्शन गेली अनेक वर्ष आहे, कारण वसईला माझे एक मित्रही राहतात, देवेंद्र नेगी, त्यांच्याकडे माझं नेहमी येणं होतं आणि वसईला मी 1-2 कार्यक्रम पण केले होते। त्या निमित्ताने इकडे येणं झालं होतं आणि इकडचा हा सगळा भाग आणि याला एक ना मला नेहमी वाटतं की हा एक वेगळ्या पद्धतीचा गोवा आहे। इकडची घरं, इकडचं स्ट्रक्चर आणि खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि माणसं जी काही गोड आहे तिकडची की प्रेमानं बोलवतात, त्यामुळे मी इकडे येतोच। आणि तसा मी फार फूडी नाही आहे, पण इकडे आलं की मला मासेही खायला मिळाले मागच्या वेळेला, त्यामुळे त्या काही गोष्टी असतात त्यासाठी येणं होतं। पण इथलं कल्चर खूप मोठं आहे, आध्यात्मिक याला एक मोठा वारसा आहे या भूमीला, त्यामुळे इकडे मला नेहमी यायला आवडतं। नक्कीच हे होते डॉक्टर निलेश साबळे यांनी सांगितलेलं एका छोट्याशा ब्रेकनंतर मी पुन्हा एकदा आगमन करणार आहे। तोपर्यंत चाहत्यांनी थोडीशी प्रतीक्षा ठेवावी। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.